आपण पाहता 10च्या बातम्या एबीपी माझावर। मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। एकाही कोरोना बाधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही। मुंबई पाठोपाठ पुण्यातही आढळलाय कोरोनाचा रुग्ण। पुण्यात 87 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। मे महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होते। सिंगापूर, हाँगकाँग, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। 2020 साली चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने जो धुमाकूळ घातला त्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले। मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं। पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय। भारतासह जगभरात कोरोना विषाणू बाधित नवे रुग्ण आढळत आहेत, ज्यामुळे चिंता वाढू लागली आहे। मुंबईत कोरोनाचे रुग्ण, केरळ, तामिळनाडूतही कोरोना, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँगमध्येही कोरोना। 4-5 वर्षांपूर्वी जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचं समूळ उच्चाटन झालं नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। कारण जगभरातल्या अनेक देशांमध्ये, भारतातल्या काही राज्यात आणि अगदी आपल्या मुंबईतही कोरोनाचे रुग्ण आढळले। मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांपैकी 2घांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। पण हे मृत्यू कोरोनामुळे नसून सहव्याधींमुळे झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलंय। मुंबईच्या केईएम रुग्णालयातील 14 वर्षीय एक मुलगी आणि 59 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झालाय। 14 वर्षीय मुलीला किडनीचा आजार होता, तर 59 वर्षीय महिला ही कर्करोगाने त्रस्त होती। त्यामुळे या दोघांच्या मृत्यूमागे कोरोना हे कारण नसल्याचं रुग्णालयाने म्हटलं आहे। कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलंय। महापालिका आरोग्य विभाग असेल किंवा राज्य सरकारचा आरोग्य विभाग असेल, याच्याशी मी स्वतः चर्चा करीन आणि याच्यावर राज्य सरकारची भूमिका आरोग्य खातं मांडेल, त्यांना तशी मी विनंती करेन। दुसरीकडे देशातल्या दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरीमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचं कारण ठरतेय। देशभरात सध्या 90 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आहे। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण। हाँगकाँगमध्ये गंभीर रुग्णांची संख्या जास्त, त्यात 30 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती। सिंगापूरमध्ये अलर्ट, एका आठवड्यात रुग्णांमध्ये 28% वाढ। तर थायलंडमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचं कारण ठरते। पण जगभरात पसरणारा हा कोरोनाचा नवा व्हेरियंट नेमका कोणता आहे आणि तो किती धोकादायक आहे ते सुद्धा पाहूया। सुरुवातीच्या कोरोनाचे जे विषाणू होते त्यांच्या तुलनेत फारसे मारकही नाहीत किंवा आक्रमकही नाहीत। या व्हेरियंटची लागण झाल्यामुळं होणारा मृत्यूदर अतिशय अल्प आहे। ह्या कोरोनामुळे सुद्धा जरी तो बरा झाला तरी लॉंग कोविड म्हणजे दीर्घकालीन जे काही त्रास कोरोनाच्या पश्चात उद्भवतात त्याची शक्यता निश्चितच अजूनही आहे। 2020 आणि 21 या 2 वर्षात कोरोनामुळे लाखो लोकांचे जीव गेले। त्यानंतर लसीकरणामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला। पण आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। भारतासह अख्ख्या जगाची चिंता त्यामुळे वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा फटकारलंय।